तो हेलो गाइज, आज मैं करने वाली हूँ अंडे का कालवण, भात आणि भाकरी, बाजरीची भाकरी। तर तुम्ही माझे सगळे कुकिंगचा व्हिडिओ पूर्ण पहा। चला आपण स्टेप बाय स्टेप चालू करा। सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे अंडे उकडने को रखने वाली हूँ, फिर जीरा राइस करने वाली हूँ। तो चलो देखते हैं। सबसे पहले मैं ये टोप है ना, इस टोप में 6 अंडे उकडने के लिए ठेवते। तर पहिल्यांदा आपण काय करू, गॅस पेटून घेऊ। गॅस नो गॅस। याच्यामध्ये 6 अंडी आणलेली आहे दीदीला मी आणायला सांगितली होती। तर आता याच्यामध्ये 6 अंडी टाकणार आहे आपण। मला अंड्याचं कालवण एवढं काही बनवता येत नाही। मी तुम्हाला ना सगळी रेसिपी सांगेन, पण तुम्ही तशी करू नका। फक्त तुम्ही ॲज मी कुकिंगचा व्हिडिओ बनवते असंच तुम्ही घ्या। तो गाइस आप देख सकते हैं मैंने अंडे उकडने के लिए रखा है। आणि अंडी तर खूप गरम झाली, त्याच्यानंतर उसमें पानी डाला है मैंने। मुझे इतना अच्छा से आता नहीं काम, पर आप समझ लेना। मतलब मैं बैचलर रहती हूँ, इसलिए मुझे स्वयंपाक एवढा चांगला येत नाही। अंडी टाकल्याच्या नंतर मैंने उसमें डाला आहे नमक, कारण की मस्तपैकी सोलली पाहिजे ती। मग थोडे थोडे असं अंड्याचं कातड बाहेर निघून येत नाही, चांगले मस्त सोलतात। मग आता इकडे अंडे उकडे टाकलेले आहे। अब मी बनवने वाली हूँ जीरा राईस। जीरा राईस तर खूप सोपा आहे, पण आमचे कुकर तर काही व्यवस्थित राहत नाही। त्याच्यानंतर मग लायटरने आम्ही गॅस पेटवला, त्याच्यानंतर मग कुकरला व्यवस्थित ठेवलं। त्याला ठेवणं खूप अवघड आहे। आणि त्याच्यानंतर फायनली मी कुकर व्यवस्थित ठेवलेला आहे। उसमें मैंने डाला है तेल, एक पळी। और पळी डालने के बाद मी दीदीला म्हणलं पाणी दे मला, मग तिने तांब्या भरून मला पाणी दिलं। मग कशी माझी स्माइल पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मैंने डाला है उसमें जीरा, और जीरे का स्वाद तर मुझे बहुत पसंद है। सादा भात तर सगळेच खातात, पण जीरा भात एक नंबर लागतो। जीरा डालने के बाद मैंने उसमें डाला है पानी, आणि कैसा धूर आता है देखो, पाहू शकता। आपले जेवणामध्ये ना एकदम असा धूर झणझणीत, एकदम स्पायसी जेवण असतं माझं। मला तर खूप आवडतं स्पायसी, एकदम धूर बीर निघलेला, सगळ्यांना ठसका आला पाहिजे अशीच कालवणं मला आवडतात। अशा प्रकारे मैंने जीरा राईस बनाया है। अब मैं उसमें डालने वाली हूँ राईस। राईस आपलं इंद्रायणी राईस असं वेगवेगळं राईस नसतं, रेशनिंगचं तांदूळ आहे हे। किती वाट्या करा, किती काही करा, दाबून खा। बघा मी तर एवढा स्टॉक आणलेला आहे ना गावावरून, फुल भरणी भरलेली। त्याच्यामुळे काही नाद करायचं नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण राईस खाऊ शकतो, तब्येती वाढू शकतो। मग काय पटकनी मी तांदूळ धुवून घेतलं आणि त्या कुकरमध्ये टाकलं, कारण की जीरा राईस म्हणलं आपण जास्त खातो, मग त्याच्यामुळे रेशनिंगचं तांदूळ आपल्याला परवडेबल असतं। बाहेरचं असं मागाचं तांदूळ घेऊन उगाच पैसे वाया नाही घालवायचं, हे तांदूळ एक नंबर लागतं। त्याच्यानंतर मी तांदूळ टाकलं आणि मग मीठ टाकायचं होतं। मीठ तर माझ्या काही भारी क्वालिटीचं नाही, आपलं हेच पांढरं नमक आहे, तेच टाकलं मी 1.5 चमचा। त्याच्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचे। मी पुदिना आणि कोथिंबीर तर एवढी आणली होती, जसं काय मला 7-8 माणसांचा स्वयंपाक करायचा होता। बट क्या कर सकते, मला पुदिना जास्त आवडतं, त्याच्यामुळे मग जास्तच टाकला। फायनली माझं जीरा राईसची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। आता इकडं अंडी पण थोडी उकडायची झालेली। मग मैंने कापा है कोथिंबीर और पुदीना, फिर मैंने डाला है मिक्सर के भांडे में। आणि इकडं लसूण डायरेक्ट एक ठोका टाकला, डायरेक्ट लसूणच फोडला। लसूण आपला घरगुती लसूण एकदम मस्त, त्याच्यामुळे लसूण किती पण टाका, असं चेंगट्यावानी करायचंच नाही, दाबून टाकायचा। नंतर मग लसणाचं सोलल्याच्या नंतर मग मला आलं टाकायचं होतं। आलं आपली 2च फोडी टाकायच्या, नाही तर लई तिखट कालवण लागतं, त्याच्यामुळे आपले 2च फोडी टाकल्या। त्याच्यानंतर हे बाकीचं अद्रक ठेवलं होतं चहासाठी जपून। नंतर मला कांदा कापायचा होता। मी तव्यामध्ये असं गरम काही करून घेत नाही, एकदम मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करते। त्याच्यानंतर एवढं तरी येईपर्यंत त्याला आटू घ्यायचं ना, एक नंबर कालवण झालं पाहिजे। मग काय कांदा वगैरे सोलत बसले, आणि हे काय आपलं घरचंच कांदा आहे। आता तुम्ही म्हणसान ही काय येडी झाली काय, कुकर हलू बघती, त्याच्यामध्ये पाणी राहिले का नाही ते मला तसं बघायला लागतं। आमचा कुकर असाच आहे, हमारे यहाँ ऐसा ही होता है। हम बैचलर रहते हैं, इसलिए हमारे पास बहुत अच्छा कुकर नहीं है। ये कुकर में 3-4 वर्ष गुजारना पड़ता है हमें। कांदा कापलेला आहे, आणि कांद्याचं काही मला रडू येत नाही, कारण की आपण शेतकऱ्याची मुलगी, आपल्याला काही रडाई येत नाही। कांदा दणकून कापायचा, कारण की ह्या कांद्याला काही बाजार नाही। मग काय आपण बोलू शकतो, जेवढा बाजार आहे तेवढंच आपण कांदा कापायचा। बाजार नसला ना 5-6 कांदा डायरेक्ट कालवणात टाकायचं, कसं का लागाना। आणि बाजार असला ना एकच कांदा कापून टाकायचा, आहे का नाही। आता आपला जीरा राईस रेडी होणार आहे, फक्त 1 शिट्टी राहिलेली आहे। आता 1 शिट्टी दिली आणि आपले काम झालेलं आहे। आता आपल्याला करायचं आहे अंड्याचं कालवण। आणि भाकरीचं काम, बाजरीच्या भाकरीचं काम मी दिलेलं आहे दीदीकडे, कारण की मला आता खूपच कंटाळा आला होता, माणसाने एकट्या जीवाने काय काम करावे। त्याच्यामुळे मग आता मी गॅस पेटवला, त्याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मी आता करणार आहे अंड्याचं कालवण. आता स्टेप बाय स्टेप आपण चला करूया. दीदीला अंडी उकडाय ठेवूया आपण. जे कॅमेराच्या मागचा रोल आहे ना तो सगळे आपली दीदीच करीत आहे. फक्त मी व्हिडिओमध्ये दिसते लई काम करते, पण आपली दीदी लई काम करते. आणि इकडं आमची चालली होती एकमेकांना चिडवी आणि आमचं काय चाललं होतं आम्हालाच आमचं माहीत नाही. आता तुम्हाला नाही सांगू शकत कारण आमचं सिक्रेट बोलणं असतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणसान ही लईच बडा बाता करते पार हातवारे करून, पण असं काही नाही. आमचं छोटेच बाते असते, पण ॲक्शन मात्र पार जसं काय TV सिरियलमध्येच आम्ही कामाला आहे. नंतर मग मिक्सरमध्ये बारीक केल्याच्यानंतर दीदी इकडं अंडं सोलत होती आणि अंडी सोलताच ती म्हणली आता माझ्या वाट्याचं मी एक अंडं खाऊन टाकते कारण की मला खूपच खाऊ वाटले. मग तिला म्हणलं खा. मग त्याच्यामध्ये मी तेल टाकलं. तेल तर एकदम दणकून टाकायचं जसं काय आपलं घरीच पिकत आहे, कारण की असं भारी कालवण आहे ना जास्त तेल टाकलेलं. तुम्ही म्हणसान हे हिरवा गरगोट काय टाकलं आहे कालवणात ते दिसतंय तसं तुम्हाला लास्टला सांगते कसं लागते. नंतर मग मी घरचा मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली. आता आमची दीदीचा रोल आलेला आहे इकडं कालवण मिक्स करण्यात, कारण की मला खूप डोकं दुखत होतं माझं, मला चक्कर पण येत होती. मी बाजूला बसले होते. मग आमची दीदी इथं कालवणचं काम करीत आहे. तिला भाकरी पण करायची होत्या. ती पाहू शकता कशी आयटीत कालवण मिक्स करीत आहे, कारण की आता मला थोडंसं बरं वाटलं. मग मी आले आता परत. तुम्ही म्हणसान काय नाटकं चालली, ही नाटकं नाही, खरंच मला डोकं दुखत होतं. त्याच्यानंतर मग मी मटन मसाला त्याच्यामध्ये किचन किंग मसाला त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण की किचनचा किंग म्हणल्यानंतर आपण टाकलाच पाहिजे. मग अंडी मस्तपैकी कापून घेतली, कारण त्याच्यामध्ये एकदम मस्तपैकी मसाला बसला पाहिजे. इकडं आमची दीदी करीत आहे भाकरी, पाहू शकता किती हसत आहे. हे फक्त व्हिडिओपुरती हसते बरं का, नाही तर भाकरी करताना कायमच रडती. आमची दीदीने एवढी मोठी भाकरी केली का म्हाताऱ्या माणसांना पण लाजवेल. आणि आमची ऋतिका पाहू शकता आलेली आहे ऑफिसवरून आणि ती खूप कंटाळलेली आहे. तिला स्वयंपाक करायचा पण कंटाळा आला होता, पण बिचारीला करावा लागतो. पाहू शकता किलवानी चेहरा तिचा. त्याच्यानंतर मग मी भाकर वगैरे भाजायला राहिले. दीदी आपली करून देत होती आणि मी भाजत होते. 2च भाकरी केल्या होत्या, ते पण आम्हाला संपलं नाही, कारण की आमचा जीव बारीक आणि आम्हाला असं वाटतं आम्ही खाईन किती काहीच नाही खात. आम्ही राईसच खातो, कारण ते रेशनिंगचं तांदूळ फुकटचं नाही म्हणतात, थोडंफार पैसे द्यायच लागत. नंतर मग भाकरी करून घेतली आणि एवढा मसाला काढला होता ना, दीदीला तर खूप तिखट कालवून लागलं. मला एकदम स्पायसी आवडतं, त्याच्यामुळे माझ्यासाठी मापात झालं होतं, पण दीदीसाठी खूप तिखट झालं होतं, त्याच्यामुळे उसने तो काही खाया नाही. काय सांगा दादा. नंतर मी आता भाकरी भाजत आहे. आता खूप जण म्हणतात मला गॅसवरती भाकर भाजीत नको जाऊ. आपण गावाला असल्यावर चुलीवरती भाकरी करू शकतो, इथं आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.